महिना झाला गावकऱ्याला काही कळते की नाही. आम्ही शाळकरी विद्यार्थी येऊन NSC ची टीम आणली. कशासाठी? स्वच्छता करण्यासाठी. कोणी गावकरी कोणावर सहभाग करत आहे तर कोणी सहभाग न करत आहे. अहो या किंवा काकू जरा सहभाग तर करा आम्हाला. बाई तुम्ही म्हणता हे सहभाग करा झाडा झुडा हे आमचं होते काम आहे. अहो मग गावात आम्ही राहतो का तुम्ही? आम्ही बाहेरचे लोक तुम्हाला मदत तर हे करा. ग्रामपंचायतीचं काम आहे आमचं काम नाही. ग्रामपंचायतीचं काम आहे ते साफ करल. आम्हाला काय करायचं त्याची? ग्रामपंचायतीचं काम आहे तर आहे पण आपल्याला बी काहीतरी योगदान द्यावं लागेल ना त्याच्यात. कशासाठी? कशासाठी? म्हणजे गावात काय ग्रामपंचायतीत राहते का तुम्ही? काय गावात राहत नाही का? या आता ग्रामपंचायतचं ते माणूस पैसे घेते ना झाडझुड करायचे. पैसे घेते ते ना. पैसे घेते म्हणून काय त्याला काय एवढं राबून घ्यायचं? आपण याच परिसरात राहतो आपल्याला स्वच्छ ठेवायला पाहिजे परिसर. कारण की जर परिसर जर स्वच्छ ठेवला तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. कळायला पाहिजे ना स्वतःला आपल्याला. बरोबर आहे बोलते बाई बरोबर बोलते बरोबर बोलले बाई. आम्ही एवढे NSC चे विद्यार्थी आणतो काम करायला शाळेत. त्यांना बी तुम्ही सहभाग नाही देत. कोणी म्हणतात अहो इथं नका काढू आमच्या उखंडावर टाका लागते. कोणी म्हणतात इथे शेण नका काढू आमच्या उखंडावर टाका लागते. आम्हाला शेण खताला शेण पाहिजे. म्हणजे हे कसं म्हणजे आमचे विरोध करताय का आम्हाला सहभाग करताय? बाई तुमचं बरोबर आहे पण हे एकट्या दुखण्याचं काम नाही ना. अहो एकट्या दुखत्याचं काम नाही तर मग तुम्ही सांगायचं. दोन लोक आता तुम्ही दुपारी बाहेर जाऊन बसत नाही का त्यांना सांगायचं की स्वच्छता केल्याने बाई असं होते. बाई आपणच आपलं आरोग्य चांगलं आहे त्याच्यात लोकांचा काहीच फायदा नाही. आता हे नाल्या एवढ्या नाल्या भरल्या आहे मग हे कोण काढल? आपल्या घरासोबत जर असं जर काढलं तर प्रत्येकानं तर चांगलं होत नाही का? ते ग्रामपंचायत कुठपर्यंत करणार आहे येऊन बी? नाही तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण कसं आहे आता आम्हाला सवय पडली फुकट खायची. आम्हाला फुकट पाहिजे सगळं फुकट पाहिजे त्याच्यामुळे आम्हाला जर टाइम लागेल पण आम्ही करू. मंडळी तुम्ही करसाल ना तुमच्या घरासमोर?